महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा आज मुंबईमध्ये। जन आक्रोश मोर्चाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। राहुल गांधींनी महिलांची माफी मागावी, महिला विधेयक नामंजूर झाल्यानं फडणवीसांचा संताप। महिला आरक्षणासंदर्भामध्ये चर्चासत्र भरवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना आव्हान। आम्ही चर्चेला तयार, तुम्ही वेळ द्या, फडणवीसांचं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं। सुप्रिया सुळेंची फडणवीसांसह केंद्र सरकारवर टीका, मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून दबाव असेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर, शिंदेकडूनची मुंबईमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती। सहर शेखचं इंस्टाग्राम स्टेटस चर्चेत, शेखनं इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवत विरोधकांना डिवचलं। मुंबई उपनगरात ड्रग्ज विरोधात मोहीम राबवणार, मंत्री मंगलप्रभात लोढांचे निर्देश। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणी बैठकीमधून निर्णय। मुंबईमध्ये बोंधू फकीर इरफान नियाजला अहमदला अटक, महिलांना बेशुद्ध करून करायचा लैंगिक अत्याचार। नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, रजा मेमन आणि शफी शेखला न्यायालयीन कोठडी सुनावली। जीन्स पोकळीतील रेल्वे कंपाऊंडमधील केबलला भीषण आग, आगीमुळे सर्वच्या सर्व केबल जळून झाल्या खाक। अखेर तिलक वर्मामुळे मुंबईला विजयाचा तिलक लागला, 99 धावांनी गुजरातचा उडवला धुव्वा। आज हैदराबाद दिल्ली आमने सामने, हैदराबादमध्ये दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ लढतीची शक्यता।